विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। सेंट्रल टॉवेल फॅक्टरीचे मंसुरी कुटुंब आणि कामगार बागवान कुटुंब का मरण पावले? विश्व 24 न्यूज सोबत सत्य जाणून घ्या। मेहताब बागवान यांची बायको आयशा बागवान, मेहताब बागवान यांची मुलगी हिना शेख, मेहताब बागवान यांचा मुलगा सलमान बागवान, सेंट्रल टॉवेल हँडलूम फॅक्टरीचे कामगार, सेंट्रल टॉवेल फॅक्टरी मालक उस्मान मंसूरी यांचा नातू अनस मंसूरी, अनस मंसूरी यांची बायको सिपा मंसूरी, 1 वर्षाचा मुलगा। नमस्कार, मी खालिद मिनार फराज जनशक्ती शहर कार्याध्यक्ष। माझ्या मित्राला मला फोन आला की बाबा खालिद भाई सेंट्रल प्लाझा मंसूर आई साहेबच्या इकडे आग लागलेली आहे। 5:30 वाजता मी आलो तर 5:30 वाजता महानगरपालिकेचे सर्व अग्निशमन कंट्रोल जे असतील मी सर्वांना फोन केला, कोणी फोन रिसीव्ह करत नव्हतं। आयुक्त साहेबांना फोन केला, मी फोन रिसीव्ह केले नाही। 3 वाजता आग लागली, 3:30-4 वाजता एक गाडी येते, ते पण एक गाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नसतं, अर्धा पाणी मारून जातात। तर महानगरपालिकेचे यंत्रणा पूर्ण फेकत बनलेले आहे। आम्हाला दुःख वाटतंय, या गोष्टी सामान्य नागरिकांचा आवाज ऐकणारा कोणी नाही। जर आमदार अत्यंत दुर्दैवी अशी घटना कोल्हापूरच्या एमआयडीसी भागात घडली। काय नेमकं अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे। या ठिकाणी मंजुरी फॅमिली म्हणून आहे सलमान मंसूरी, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बेडरूमच्या मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये सगळे जाऊन घेतले होते, पण हुडकळून आपण ते दुर्मळून 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे। 5 बॉडी मी एका ठिकाणीच काढलेली आहे। अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो की त्यांना वाचवायचं, पण कुठलाही। जय हिंद, मैं विश्व 24 न्यूज़ से पत्रकार दाऊद मुल्ला। सेंट्रल टॉवेल कारखाने के मंसूरी परिवार और कामगार बागवान परिवार की मौत क्यों हुई, जानिए विश्व 24 न्यूज़ के साथ क्या है हकीकत। दोस्तों, आज मैंने आप देख सकते हैं सुबह में मैंने तकरीबन 4 से 5 बातमी लगाई कि यहाँ पर सेंट्रल टॉवेल कारखाने में जो अंगार लगी है, वो अंगार लगने का अभी भी उसकी पूरी जानकारी नहीं है कि अंगार किस वजह से लगी है, किस वजह से लगी है, अभी तक वो जानकारी पूरी नहीं मालूमत हुई है। तो सूत्रों के अनुसार कई खबरें आती है, मैंने आपको दिखाए हैं। और अब यहाँ पर सवाल ये उठता है, यहाँ पर जो रेस्को ऑपरेशन के ज़रिए से जो लोगों को निकालने की कोशिश की थी, जो 4 लोगों को निकाले वो भी मौत हो चुकी है उनकी। और जो मंसूरी परिवार जो है उनको निकालने के लिए तकरीबन कम से कम 8 से 9 घंटे लग गए उनको निकालने के लिए, कम से कम 8 से 9 घंटे लग गए उनको निकालने के लिए। और जो पहले बागवान परिवार को निकाला गया था, उस परिवार के बाजू में ही एक रूम में वो कैद थे, तो वहाँ से उनको निकालने के लिए कई पॉलिटिकल लोग वहाँ पर आरोप करते हैं कि उनको क्यों नहीं निकाला गया। और यहाँ पर सब में बड़ा आरोप ये लगता है, प्रहार के खालिद मिनार कार्यकारी अध्यक्ष, इन्होंने, मैं आपको उनकी वीडियो दिखाने की कोशिश करूँगा। उन्होंने कहा है कि यहाँ पर पूरी तरीके से महानगर पालिका का सीधा दुर्लक्ष्य दिखता है। यहाँ पर आरोप किया है उन्होंने, प्रहार के खालिद मिनार जो है उन्होंने आरोप किया है महानगर पालिका का पूरी तरह से यहाँ पर दुर्लक्ष्य दिखता है। यहाँ पर फायर ब्रिगेड यहाँ पर सही टाइम पर नहीं, अग्निशम सही टाइम पर नहीं है। और जो रेस्को जो ऑपरेशन जो रेस्को के ज़रिए से जो लोगों को निकाला गया था, उनके पास ना सेफ्टी किट है, ना कोई मास्क है, ना कोई ऑक्सीजन है, कोई सेफ्टी किट नहीं रहने के वजह से यहाँ पर लोगों को सिर्फ गुमराह किया गया। ये मैं नहीं कह रहा हूँ, पॉलिटिकल लोग कह रहे हैं कि यहाँ पर पूरी तरीके से महानगर पालिका का यहाँ पर हलगर्जीपना दिख रहा है। अब मैं आपको उनके परिवार के नाम सुनाना चाहता हूँ। जो सेंट्रल टॉवेल हैंडलूम जो ऑनर है, उनका नाम है उस्मान मंसूरी, जो मौत हो चुकी है। उनकी एज जो है तकरीबन
78 से 80 बताई जा रही है सूत्रों के अनुसार। और जो उनके नातू हैं, उनका नातू का नाम है अंश मंसूरी और नातू की वाइफ है सिपा मंसूरी। और उनके नातू का जो बेटा है 1 साल का बच्चा, वो है, तो उसका नाम अभी तक मेरे पास तकरीबन नहीं आया है, वो 1 साल का बच्चा है, उसकी भी मौत हो चुकी है। तो यहाँ पर पॉलिटिशियन लोग बोल रहे हैं कि अगर एमआईडीसी में यहाँ इतने बड़े बड़े टायल कारखाने हैं तो यहाँ पर अग्निशाम सही तरीके से काम क्यों नहीं कर रही है। अग्निशाम सही तरीके से काम तब करेगी जब महानगर पालिका उनको सही तरीके से पूरे तरीके से किट उनको उपलब्ध कर देगी ना, तभी तो वो आग में कदम उठाएंगे। जब रेस्क्यू जो है उनके पास खुद के लिए सेफ्टी नहीं है तो वो लोगों को क्या सेफ्टी से बचाएंगे, एक यहाँ पर सवाल उठता है। और सूत्रों के अनुसार खबर ये है कि ये जो उस्मान मंसूरी, ये जो व्यक्ति है, ये व्यक्ति कई गरीब लोगों के, ना हिंदू देखते थे, ना मुस्लिम देखते थे, ना सिख देखते थे, कोई भी धर्म नहीं देखते थे। जो भी व्यक्ति इनके पास मदद के लिए आता था तो उसे खाली हाथ नहीं भेजा जाता था। सूत्रों के अनुसार खबर ये भी आती है, वहाँ पर मैंने आज दिन भर में वहाँ पर बातमी कवर करते वक्त देखा कई लोगों की आंखों में आंसू थे वहाँ पर। तो मेरा कहने का मकसद ये है कि यहाँ पर जो अग्निशाम वाले थे उनको सही तरीके से उनको कोऑपरेट करने वाला कोई नहीं था। अब वो जो अग्निशाम जो बाहर से आते उनको तो कोई पता नहीं रहता कौन से रूम में क्या है क्या नहीं, तो उनके पास पानी की कमतरता थी। और इसको जो काम करते हैं, जो इमरजेंसी में निकाला जाता है, उनको निकालने के लिए उनके पास सेफ्टी नहीं है, तो सेफ्टी किट नहीं है तो वो कहाँ से बचाएंगे लोग। यहाँ पर पॉलिटिकल लोग आरोप लगा रहे हैं, मैं नहीं लगा रहा। जय हिंद। मैं विश्व 24 न्यूज़ से पत्रकार दाऊद में। नमस्कार, मी खालिद मीनार फराज जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष. माझ्या मित्राला मला फोन आला की बाबा खालिद भाई सेंट्रल प्लाझा मंसूर आजी साहेबच्या इकडे आग लागलेली आहे. पहाटे 5 वाजता मी आलो तर पहाटे 5 वाजता महानगरपालिकेचे सर्व अग्निशमन कंट्रोल जे असतील मी सर्वांना फोन केला, कोणी फोन रिसीव्ह करत नव्हतं. आयुक्त साहेबांना फोन केला, मी फोन रिसीव्ह केले नाही. 3 वाजता आग लागली, 3:30-4 वाजता एक गाडी येते, ते पण एक गाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नसतं, अर्धा पाणी मारून जातात. तर महानगरपालिकेचे यंत्रणा पूर्ण फेकत बनलेले आहे. आम्हाला दुःख वाटतंय या गोष्टी सामान्य नागरिकांचा आवाज ऐकणारा कोणी नाही. जर आमदार खासदार जर एखाद्या आग लागली असते 100% पूर्ण यंत्रणा आपण आयुक्त साहेब येऊन थांबले असते. तर आम्हाला काय वाईट वाटतं की बाबा सामान्य नागरिकांचा आवाज कोण ऐकणार आहे का नाही. तर आता सांगा, आता 9 वाजले तर आता म्हणतो की पाणी संपलंय, 6 गाड्या आल्या, 6 गाड्यामध्ये पाणी संपलंय. प्रशासन कामाला काम व्यवस्थित करायला तयार नाही, काय नाही. आता जी घटना घडली, मान्य आपले महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील, आमची पूर्ण प्रहार संघटना त्यांच्या घरामध्ये जाऊन बसणार आहे. न्याय मागल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही. आता वर्ल्ड 4 लोक अडकलेले आहेत. 3 लोक टोटल 7 लोक होते, 3 लोकांना ते काढले बाहेर, ते मृत्यू झालेले आहेत. 4 लोक अजूनपर्यंत वर आहे. त्यांच्यामध्ये सेफ्टी किट नाही, काय नाही, काही नाही. पूर्ण महानगरपालिका बिकट झालेली आहे. फक्त त्यांना पैसे खाल्ल्याशिवाय दुसरा कामच नाही नाही. आता लोकांची जीवाची पर्वा झाली नाही ना. फक्त जर आम्हाला दुःख काय वाटतंय, आम्ही सामान्य नागरिक आहे. आमदार खासदार जर आग लागली ती पूर्ण यंत्रणा कामाला लागली. आयुक्त साहेब उठून आले ते फोन उचलत नाही आयुक्त साहेब. आता आयुक्त साहेबांच्या बंगल्यामध्ये आम्ही पूर्ण प्रहार संघटना शेरणार आहे. काय अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे. या ठिकाणी मंजुरी फॅमिली म्हणून आहे मंजुरी, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बेडरूमच्या मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये सगळे जाऊन घेतले होते. पण हुरकळून आपण तो दुर्मळून 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 5 बॉडी मी एका ठिकाणीच काढलेली आहे. अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो की त्यांना वाचवायचं, पण कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी. अनेक प्रयत्न केले. महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले, लवकर आले नाही. तसंच आम्हाला ते खेद आहे. जर ते लवकर आले असेल तर त्यांचा जीव वाचला असता आम्हाला वाटतं आहे. पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे, नागरिकसुद्धा मदत केलेली आहे. परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चौकडं धूर असताना त्यांना बाहेर येत नव्हता. यासाठी त्यांनी आपल्या बेडरूमच्या बाथरूममध्ये जाऊन सगळे लपले होते. पण तिथंसुद्धा हिरकळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. 5 लोकांची डेड बॉडी आता काढलेली आहे. सकाळी 5 वाजता 3 बॉड्या काढल्या होत्या. आता 5 बॉड्या झाल्या. टोटल 8 बॉड्या या ठिकाणी इंजिन झाल्यात, ते मयत झाल्यात. आता समोर हे 5 लोक जे होते मंजुरी, उस्मान मंजुरी, त्यांनी आपल्या लहान
बाळाला घेऊन सुद्धा बसले होते तिकडे. तो बाळसुद्धा त्यामध्ये मयत झालेला आहे. त्यासाठी एक दुःख फार मोठ्या प्रमाणे घडलेलं आहे. तो व्यक्ती एवढा चांगला होता, सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता. त्यांचा पूर्ण फॅमिलीला धोरण कोसळला होता. अतिशय वाईट आहे. सरकारला विनंती करतो की ही जी आग लागली, कशाला लागली, कसं लागली याची चौकशी करून एक देखील कारवाई व्हावा, माझी अशी विनंती आहे. दोन महिला आता नाही, आता 2 महिला आता काढलेल्या, 1 पुरुष, 2 पुरुष आणि एक लहान बाळ. सकाळी 3 पुरुष होते. बाबा त्याच्यामध्ये केंद्रीय पोलिसांचा देखील सहभाग होता. तर महापालिकेचे किंवा ते अग्निशमन दलाचे कर्मचारी कुठं कमी पडले का? त्याच्यामुळं CSIचं महापालिकेच्या यंत्रणा कमी पडली, लवकर आले नाही. अजून त्यांच्याकडे काही साहित्य नव्हते, त्याची कमी आम्हाला जाणून होत्या. म्हणजे ते केंद्रीय पोलिसांच्यामुळे ते आग विजली का? त्यांच्यामुळे पण झालं आहे. केंद्रीय नाही, NTPC लोक आहेत. तेच की CSI NTPC लोक होते. त्याच्यावर फक्त फायरच होतं, दुसरं काय नव्हतं. पण मुंबई पुण्याचं जर 100,000 ठिकाण असतात, तो साहित्य असतात, तो साहित्य आपल्या महानगरपालिकेचे सेफ्टीचे साहित्य असतात की जेवढा आग उजल्यानंतर तो जे ह्युमिडिटी असते फार मोठ्या प्रमाणात, ते आत जाता येत नाही. तसं काय तर ते कोट असतं, त्यांचा तो यंत्रणा असते, ऑक्सिजन फॉर्म मोठ्या प्रमाणात ते फार कमी पडले आहेत. आणि यासाठी ह्या लोकांचं मुक्त व्हायला माझं जवळपास म्हणजे वातावरण किती टेम्परेचर जे होतं तुमचे 1000 टेम्परेचर होतं असं म्हणतात. 1000 ते 1000 टेम्परेचर नव्हतं. आम्ही जाऊन त्याच्यामुळे गुदमरून नाही का चटके बसून गुदमरून नंतर चटकेसुद्धा बसले. पाणी आणून भरत आहेत आपण बघताय. आणि पॉवरफुल यांच्याजवळ बसण्याचे ऑक्सिजन नाही, मास्क नाही, किट नाही, कुठल्याही पद्धतीचं. जर कुठे इथं यदाचित जे जो प्रकार घडलेला आहे त्याला सर्वस्वी महानगरपालिकेचे आयुक्त आणि महानगरपालिका जबाबदार असेल. कारण यांच्याजवळ जसं पुण्या मुंबईच्या धर्तीवर जो काही ऑक्सिजनचा किट असेल किंवा मास्क असेल हे ते माणसाला वाचवण्याचं, पण ह्यांनी काही त्या पद्धतीने वाचवू शकले नाहीत. जेणेकरून खरं तर पाण्याचे टँकर आपण पाहताय, बाहेरून प्रायव्हेट टँकर मागवलेले त्यांनी, छोटे छोटे टँकर. पॉवरफुल यांची हे नाहीये, म्हणजे फायरिंग व्यवस्थित नाहीये. अधिकारी चटका बसला म्हणून बाहेर आला. खरं तर यांनी अधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव गेला तर हरकत नाही, पण जनसामान्यांना वाचवायला यांची नोकरी आहे, यांना PF मिळणार आहे, यांना पगार मिळणार आहे, यांचा जीव गेला तर हरकत नाही, पण जनसामान्यांना यांनी वाचवण्याची खरं तर गरज आहे. तसं काही करता येतं म्हणजे इथं दिसत नाही. महानगरपालिकेची यंत्रणा म्हणजे कुचकामी ठरलेली अर्थ नाही. जर मी नातेवाईकांना विचारणार आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून की नातेवाईकांनी जर यस म्हणले तर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर आम्ही काय असेल ते पुढची प्रक्रिया करून आम्हाला न्याय मागणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.